मित्रांनो आपल्याला हा नंदी दिसतोय, जुना नंदी आहे, बरेच वर्ष झालं पळतोय. तरी ती काल आज गुलाल घेतलेला आहे त्यानं. आणि काय होतं, ज्यावेळेस बैलाचा काळ असतो त्यावेळेस तर गुलाल करत असतो बैल, पण वय संपून देखील ज्यावेळेस मालकासाठी तो पळत असतो, त्याच्या जीवाचा आट्यापाट्या करत असतो. खरंच त्या नंदीला मानलं पाहिजे. बघूया कुठल्या गावचा नंदी आहे आणि काय नाव आहे त्याचं, कुठल्या गावचा नंदी आहे. बैल मेन पहिल्या मालक तोंडरी पनवेलचा मुंबईचा. हा. आणि आता आम्ही 1 वर्ष झालं खरेदी केलाय. आपल्या चिपळूणचं मित्र आहे ती समीर शेठ मोरे म्हणून, त्यांनी बैल खरेदी केलाय. बैल असतो तारुक मध्ये सांभाळायला आपल्यापाशी. बैलाचं नाव आहे लक्ष्या. आता ह्या बैलाचं वय सांगा प्रेक्षकांना, कारण काय होतंय सगळ्यांना काय वाटतं की एक बैल किती वर्ष टिकून पळू शकतो. आता त्यानं ती हीच करून टाकलंय की अजूनही पळतोय. 13-14 वर्ष झाली की बैल पळतोय अजून. आणि गुलाला अजून आहे. असं रिवर्स बिवर्स तसलं काय भानगड नाही. आणि चारी खांदे आतनं बाहेरनं कसा पण हाणायचा. पब्लिक असेल तेवढं जास्त स्पीड आहे. ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य मला सांगितलं तुमच्या मित्रांनी सगळ्यांनी, की बऱ्याच मोठ्या मोठ्या बैलांच्या बरोबर जुन्या काळात तो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झालाय. हो, आपलं माळशिरसचं हिंद केसरी मैदान असतं तिथं नावीच्या वजीरवर राहिलाय. तिथं हिंद केसरी झालाय. आणि पेडगावला दादा सरकारांचा मोठा बादल त्याच्यावर पळालाय. आणि पहिलं शेज मैदान झालं होतं सोनेरा केसरी, स्टार्टिंगला पहिलंच झालं होतं तिथं. सातारा एक्सप्रेस बलमावर राहिलाय. अशा नामांकित बैलांवर राहिलाय. मुंबईला पण नामांकित बिनजोडी खेळली त्या. पण पायऱ्याला लय अडचण. बैल एवढा नामांकित आहे पण अजून बैलाला पैर देत नाही. जे नामांकित ड्रायव्हर आहेत का नाही, त्यांनी सगळ्यांनी गाडी आणल्या बैलाची, पण ते बी ड्रायव्हर पैर देत नाहीत बैलाला. आता वायदीचा प्रकार लय झालाय. असल्या बैलाकडनं पण वायदी मागतात. म्हणजे बघा मित्रांनो, जर नवीन ह्यात पडणारे तर म्हणतात की वायदी द्यायला लागते, पण जुनी बैलगाडा मालक किंवा जुनी जी बैल टॉप मध्ये पळाली ती बैल अजूनही गुलाल करतात. म्हणजे सगळ्यांनाच अडचण येते असं म्हणायला लागेल. हो, सगळ्यांना. आता 1 नंबर आज केला तरी 4 दिवसानं पैरा मागायला गेलं तरी म्हणणार ती भाडं द्या, पोरांचा नाश्त्याचा खर्च द्या, असं. आता मग आपला बैल पळत नाही का. आता आम्ही अजून म्हणजे बैल घेतल्यापासून गुलालात आहे, पण बैलाची 1 रुपया वायदी कोणाकडनं घेतलेली नाही आणि कोणाला दिलेली बी नाही बैलाविषयी. आता हे आमचं नियोजन करतात रोहन भैया विंगचं, ते नियोजन करतात. काय वायदी कुणाला नाही, भाडं नाही, काय नाही. आज त्यांनीच पहिला केला होता. 8 वासरू आलं होतं आणि आज इथं 4 नंबर केला विंगात. अजून तशाच प्रकारचा पळ आहे का त्याचा ज्यावेळेस जवानीत पळायचा? हो, तसाच आहे. आज पण गट पब्लिकनं काढलाय. सेमीला पण बाहेरनच पळालाय. 2 गाड्या होत्या पण 2 गाड्या मागे राहिल्या होत्या. आता शांत पण उभा राहतोय आणि अग्रेसिव्ह पण दिसतोय. म्हणजे हो, बैल माग लागतो. असा कधी मारत नाही, बारक्या पोरांनी मारत नाही. आणि चकड्यात पुढे पळून आला की मोठ्या माणसाला कोणाला धरून देत नाही. बारक्या पोरांनी धरून द्या, मोठ्याला धरून देत नाही. आणि मित्रांनो, त्याने सिद्ध करून दाखवले की जो पैलवान असतो जरी तो म्हातारा झाला तरी कुस्ती खेळायचा डाव विसरत नाही. आणि त्यानं तो आज डाव करून दाखवला की बाबा मी पैलवान आहे आणि मी कायम जिंकणार आहे, हारणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहणार आहेत. हार जीत ही कायम आहे. हो हो, महत्वाचा विषय म्हणजे याचं जे मेन मालक आहेत समीर मोरे बोरगावचं, त्यांचं म्हणणं एकच, बैलाला असा किती पण खर्च जाऊ द्या, वायदे कोणाकडनं घ्यायचे नाही. ज्याचा बैल पळतोय त्याला फुकट बैल द्या तुम्ही, पण वायदे कोणाकडनं घ्यायचे नाही. आतापर्यंत बैलाचा कमीत कमी 1-1.5 लाख रुपये त्यांनी खर्च केला. असा म्हणजे बैल ज्यावेळी खरेदी केला त्यावेळी आम्हाला लय जण सांगत होते बैल घेऊ नका, बैल रिवर्स आहे, बैल गटाला 3-4 नंबरला उतरतोय, कसे किती दिवस पळणार आहे. आणि 1-1.5 महिन्यातच बैल गुलालात ठेवला आम्ही त्याच्यानंतर. आणि हा बैल जसा त्यांच्या दावणीला घेतलाय तशी त्या शेटची 14च्या 14 बैल फायनल मध्ये ह्या सीझनला चिपळूणमध्ये धुमाकूळ गाठलाय त्या गाडीने. आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला पायऱ्याला अडचण येते त्या, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर दिला तर चालेल का मग तुमचा? चालतंय की. कोण नियोजन कोण करत पायऱ्याचं? नियोजन रोहन करतो, मी करतो, दोघं पण करतो. आता पायरा कसा पाहिजे ते बी सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. पायरा आम्हाला दोन्ही खांदे आतला असला चालतोय, बाहेरला असला चालतोय. आपला बैल दोन्ही खांदे पब्लिकनं बाहेरनं कसा पण. आज गट आम्ही मुद्दाम कडनं आणलाय 1 नंबर तासावरनं. 1 नंबर तासावरून कोणी गाडी पण आणलेली नाही गटाला, तिथं आम्ही गट काढलाय.
सेमीला 6 नंबर तास लागलं होतं. हम्म. 6 नंबर तासावरून गाडी कमीत कमी 1.5 टांग्यानं मागं पळत होती. इकडल्या तिकडल्या गाड्या सगळ्या टाकून आम्हाला गाडी पळत. हम्म. शेवटी त्यातनं गाडीनं 1.5 टांगा कव्हर करून निकाला 100 फुटात निकाला घेतला गाडीनं. हम्म. बैल अजून हाय या क्रेजला पळतोय. आणि पुढचा विषय सांगतो की नियोजन बघायचं पेडगावचंच हा. बघायचं टॉपच. आणि त्या बैला एवढा विश्वास आहे पेडगावला राहायचंच. पेडगावला राहिला की तिथपासून बैल रिटायर करणार आम्ही. बैल बसून करणार तिथपासून. मित्रांनो बघा बैलगाडा मालक खरंच प्राण्यावरती म्हणतात का ना काय लोक की बाबा बैल पळावतो असं करतो, पण त्याच्यावर प्रेम पण तेवढंच करत असतो. आज त्यांनी सांगितलं की पेडगावचं मैदान 1 महिना नंतर आहे, पण आत्ताच सांगितलं की तिथं गुलाल करायचा आणि त्याला निवांत ठेवायचा. फक्त दावणीला राहिला तरी निवांत असा बघितलं तर समाधान वाटलं पाहिजे. हो. नाही आमचं अगोदरच ठरलं होतं एवढा सीझन बैल पळवायचा, परत निवांत नाही पळाला तर बसून खाऊ द्या त्यानं. कारण ह्याच्यामुळं त्या समीर मोरे बोरगावकरांची 12च्या 12 14 बैल आहेत ना, सगळेच्या सगळे फायनल मध्ये आहेत. हा बैल आल्यापासून गोट्यावर त्यांच्या. नंतर त्यांची 2-3 बैल पळायची, 2-3 मार खायची ही कंडिशन होती. बैलाच्या पायात लक्ष्मी आहे. आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव अंकुश कारंडे. बैल मायापाशी सांभाळ असतो तारुकमध्ये. नियोजन रोहन पाचुपते विंगचा आणि मी करतो. माझा नंबर सांगतो, रोहनचा काय पाठ नाही. 90 82 26 91 70. मित्रांनो त्यांनी नंबर सांगितलाय. कोणाला जर पायरा पाहिजे असेल तर 100% कॉल करा, ते देतील पायरा. जर त्यांना वाटलं तशा प्रकारचा पायरा त्याला सुटतोय तर 100% पायरा होणार आहे. अजून काय बोलणार आहे का शेवटचं? अजून म्हणजे ज्यांचा पडता काळ होता त्यांना आम्ही बैल दिला आणि बैलानं त्यांच्या बैलासनी गुलालात ठेवलं. पण आता ती आमच्यावर फिरली. ती आता ती आमच्यावर बोलत नाही, ती काय नाही ती. आणि आमच्या म्हणजे अशी बाहेर चर्चा लय करतात की ही अशी आहे ती, ही तशी आहे ती. पण आमच्यामुळे त्यांच्या गुलालाची सुरुवात झाली आणि आता तीच आम्हाला डावलतात. ह्या क्षेत्रात असं आहे, त्यामुळे कोणाचं चांगलं करायचं जायचं नाही. कोणाचं चांगलं केलं की आपल्यावर कोण म्हणजे हे करत नाही. त्यामुळे आपलं आपण बघायचं, कोणाच्या आद्या मत्यात जायचं नाही, काय नाही. आपला नंदी कसा पळेल हेच बघायचं. मित्रांनो अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, कारण काय होतं बैलगाडी क्षेत्रात आपल्याला माणसं जोडायची आहेत. मी काय बोलत असतो, तुम्ही माणसं जोडचाल तर कुठंतरी आपल्याला ती माणसं अडचणीच्या कामाला येत असतात. आणि असं करू नका, कारण जी मुलं आत्ता झटते ती त्या मुलांना विसरू नका. कारण बैलगाडी क्षेत्र टिकलं हे आत्ताच्या जवान जी पिढी आहे ना त्यांच्यामुळे क्षेत्र उंचावत चाललंय. आणि आता एक मध्यंतरी एक 1.5-2 महिना झालं एक म्हणजे चांगला आहे बैलगाडी मालक. त्याला बैल आम्ही दिला होता, असाच फुकट दिला होता. म्हणजे वायदे बिदे आपलं काय तसलं नसते. आमच्या भाड्यानं आम्ही आलो होतो, त्यांच्या वासरानं गाडी बाहेर नेली होती, ते जाऊ दे. पण त्यांचा बैल आत्ता एक पळतोय, तर आम्ही म्हटलं आमच्या बैलाला एकदा बैल द्या. तर आम्हाला म्हणतात की आमचा बैल मोठ्या नियोजनात पळणार आहे, तर आता ह्याला नाही, मग वासराला द्या म्हणते ती. अशी बरीचशी आहे ती की वासराला द्या मग देतो बैल. मग आता आपला बैल पळत नाही का? आम्ही तुमच्या वासराला द्यायचा आणि तुम्ही आमच्या बैलाला बैल नाही द्यायचं, हे योग्य आहे का? मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसा पहिल्यापासून तो गुलालात आहे किंवा नंबर करत आलाय, टॉपमध्ये पळत आलाय, तसाच रिटायर होईपर्यंत टॉपमध्ये पळेल. धन्यवाद.